ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 152वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्या कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय श्रद्धा त्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या मागील 151व्या प्रवचन पुष्पात आपण श्रद्धेचे प्रकार किती आहेत, श्रद्धा किती प्रकारची असते याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 152व्या प्रवचन पुष्पात आपण सर्वोत्तम आहार कोणता आहे, मनुष्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी कोणता आहार, कशा प्रकारचा आहार महत्वाचा आहे याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा, गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, अमर संवाद, अति पवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याला स्थिर, शांत व प्रसन्न करण्याचा कळवळीने प्रयत्न करत आहेत। शिष्य अर्जुन देखील त्याच्या गुरुच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर, शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता, शांतता, प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना,
आता थोड्या वेळापूर्वी मी तुला श्रद्धेचे प्रकार किती आहेत, सात्विक श्रद्धा, राजसी श्रद्धा आणि तामसी श्रद्धा, या तीनही प्रकारच्या श्रद्धा विस्तृतपणे समजावून सांगितलेल्या आहेत. त्या श्रद्धेच्या आधारेच मनुष्य कोणकोणत्या प्रकारचा आहार घेतो आणि कोणत्या प्रकारचा आहार सर्वोत्तम आहे मनुष्यासाठी, याचे श्रवण मी तुला घडवणार आहे. ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना. अर्जुना, मनुष्याच्या जीवनाचे ध्येय म्हणजे त्याला दीर्घायुष्य लाभावे, त्याला सद्बुद्धी लाभावी, चांगले बळ असावे, आरोग्य असावे, जीवनात सुख असावे आणि जीवनात प्रेम देखील असावे. ही 6 लक्षणे, हे 6 ध्येय, हे 6 उद्देश मनुष्याच्या जीवनाचे असतात. हे 6 ध्येय गाठण्यासाठी मनुष्याला रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावता मनाला प्रिय वाटणारे, प्रेम, आनंद, प्रसन्नता निर्माण करणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत, त्याचा आहार घेतला पाहिजे. आणि असा आहार ज्यांना आवडतो ते लोक म्हणजे सात्विक लोक आहेत अर्जुना. अर्जुना, सात्विक भोजनाची ही 6 लक्षणे आहेत. ज्या मनुष्याच्या आहारामध्ये मूग डाळीचा अंतर्भाव जास्त असतो तो सात्विक, तूर डाळीचा जास्त अंतर्भाव असेल तर तो राजसी, आणि उडीद डाळ हे जो मनुष्य जास्त खात असेल तो मनुष्य तामसी होतो अर्जुना. भोजनामध्ये डाळींच्या वापराची मात्रा ज्या प्रमाणात असते त्या प्रमाणात ते भोजन सात्विक, राजसी किंवा तामसी ठरते. सात्विक प्रवृत्तीचे लोक त्यांच्या भोजनामध्ये दूध, केळे, फळांचा रस या पदार्थांचा जास्त अंतर्भाव करतात, कारण हे पदार्थ आयुष्य वाढवणारे आहेत. हे पदार्थ बळ आवश्यक त्या प्रमाणात देणारे आहेत. हे पदार्थ आरोग्य, सुख, प्रेम आणि प्रीती वाढवणारे आहेत. तर हे पदार्थ मनाची प्रसन्नता देखील वाढवणारे आहेत. अर्जुना, केळे हे बळ वाढवते, आमरस, फळांचा रस मनाची शांतता, सुख, प्रेम, प्रीती वाढवते, आणि दूध हा रसाहार असल्यामुळे याने मन प्रसन्न आणि आनंदित राहते. देशी गाईचे तूप जर सेवन केले तर ते देखील स्वास्थ्यवर्धक आहे, ते आयुष्य वाढवते. अर्जुना, अशा हा प्रकारचा सात्विक आहार हा सर्वोत्तम आहे त्यांच्यासाठी ज्यांना आयुष्य वाढवायचं आहे. बुद्धी, बळ, आरोग्य, सुख, प्रेम, प्रीती, विवेक, आनंद आणि समाधान वाढवायचे आहे. त्यांच्यासाठी सात्विक आहार हा सर्वोत्तम आहे. अर्जुना, जितक्या प्रमाणात भूक आहे तितक्याच प्रमाणात आहार घेणे आवश्यक आहे. जेवढी भूक तेवढाच आहार. भुकेपेक्षा जास्त आहार घेतला तर तो आहार देखील जरी सात्विक असेल तरी तो मनुष्य राजसी किंवा तामसी बनतो अर्जुना. अर्जुना, आहार घेण्याच्या वेळा देखील पाळल्या पाहिजेत. आहार बनवताना भावदृष्टी महत्वाची आहे, तर आहार सेवन करताना तत्वदृष्टी देखील महत्वाची आहे. आहार घेण्याच्या वेळा म्हणजे सकाळी जास्त पाणी प्यावे, दुपारी ताक प्यावे आणि रात्री दूध प्यावे. या उलट केले तरी जरी हे सात्विक आहार असेल तरी तो मनुष्य राजसी किंवा तामसी बनू शकतो अर्जुना. आहार बनवताना बनवण्याची भावदृष्टी फार महत्वाची आहे. जो मनुष्य पदार्थ बनवत आहे त्याच्या मनामध्ये राग, द्वेष, तिरस्कार, घृणा, अशांतता, असमाधानता, तणाव हे असेल तर तो मनुष्य जरी सात्विक अन्न बनवत असेल तरी त्या अन्नाचे रूपांतर राजसी किंवा तामसी होऊन जाते अर्जुना. आहार सेवन करताना देखील तत्वदृष्टी महत्वाची आहे.
ज्या ठिकाणी आपण आहार सेवन करत आहोत, ज्या मनुष्याच्या हातून तो आहार बनलेला आहे, तो मनुष्य कसा आहे ह्यावरून देखील आपण आपली वृत्ती निर्माण करतो, नकळतपणे निर्माण करतो, कारण त्या प्रकारचा आहार आपण घेतलेला असतो. आहार सेवन करताना तत्वदृष्टी कशी असावी हे मी तुला एका कथेद्वारे समजून सांगतो. फार प्राचीन काळी एक साधू होऊन गेले. ते कधीही एका गावात एका दिवसापेक्षा जास्त थांबत नसत. दिवसा भ्रमंती आणि रात्री कुठल्या तरी गावाच्या बाहेर विश्रांती करताना त्या गावातून काही लोकांनी जर त्यांना अन्न सेवन करण्यास दिले तर ते तत्वदृष्टीने घ्यायचे, आणि जर अन्न दिले नाही तर रात्री उपाशी झोपून परत सकाळी भ्रमंतीला निघायचे. ती भ्रमंती ही आध्यात्मिक भ्रमंती असायची. त्यामुळे त्यांना भूक आणि तहान कधी लागली नाही याचेही बरेचदा भान नसायचे. एकदा असे झाले, ते एका गावाच्या बाहेर विश्रांतीसाठी रात्री थांबले होते. साधू फार महान होते, त्यामुळे त्या गावातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने पंचपक्वान्नाचे चांदीच्या ताटामध्ये पंचपक्वान्न ठेवून त्या साधूला पाठवले. ते त्यांच्या नौकराच्या द्वारे. साधू सोबत त्याचे शिष्य देखील होते. त्या शिष्यांना पंचपक्वान्नाचे ताट पाहून फार आनंद झाला. पंचपक्वान्नाचे ताट समोर ठेवलेले आहे, पण साधू मात्र त्याचे सेवन करत नव्हते. शिष्यांना पंचपक्वान्न खायचे होते, पण साधूंनी त्याला थांबण्यास सांगितले. सर्व शिष्य आश्चर्यचकित झाले. बराच वेळ गेला, मध्यरात्र झाली. तेवढ्यात एक गरीब मुलगी 3 रोटी घेऊन त्या साधूकडे आली आणि अगदी प्रेमाने म्हणाली, महाराज, गुरुवर्य, अहो ऋषी, तुमच्यासाठी माझ्या आईने या 3 रोट्या अगदी प्रेमाने पाठवलेल्या आहेत हो महाराज. त्या 3 रोट्या ती गरीब मुलगी त्या महाराजांना देऊन त्या महाराजांचे चरण स्पर्श केले आणि सांगितले की हे चरण स्पर्श माझ्या आईकडून आहे. ती मुलगी तिथून निघून गेली. अगदी गरीब होती. त्या साधूंनी त्या शिष्यांना सांगितले की ह्या रोट्या खाण्यास योग्य आहेत. शिष्य म्हणाले, अहो गुरुवर्य, आपल्या समोर पंचपक्वान्नाची थाळी आहे आणि तुम्ही आम्हाला ह्या 3 रोट्या, कोरड्या रोट्या खायला सांगत आहात. तर ते गुरुवर्यांनी उजव्या मुठीमध्ये त्या 3 रोट्या चुरा करून हातात ठेवल्या, मुठीत ठेवल्या, आणि डाव्या मुठीमध्ये पंचपक्वान्न ठेवले. दोन्ही मुठी अगदी जोरात दाबल्या तेव्हा डाव्या मुठीतून रक्त निघाले, तर उजव्या मुठीतून पवित्र दूध निघाले. सर्व शिष्य आश्चर्यचकित झाले. तेव्हा त्या गुरुवर्यांनी सांगितले की हे जरी पंचपक्वान्नाचे ताट असेल तरी त्या श्रीमंत मनुष्याने ते अधर्माने, अनीतीने, अन्यायाने कमवलेले, लबाडीने कमवलेले अन्न आहे. पण ह्या गरीब मुलीच्या रोटीमधून दूध निघाले, कारण ते प्रामाणिकतेने, सदाचाराने, न्यायाने, कष्टाने कमवलेले, पैशातून निर्माण झालेले अन्न आहे. त्यामुळे ह्या 3 रोट्या खाऊ शकतो. अशा प्रकारची तत्वदृष्टी ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये तो पाळतो, तो मनुष्य सात्विक मनुष्य आहे असे तू जाण अर्जुना. त्यामुळे जे धन अन्यायाने, अनीतीने, अधर्माने कमावलेले आहे, त्या धनातून निर्माण झालेले अन्न देखील, त्या धनातून केलेले अन्न देखील तामसी अन्न ठरते आणि त्या मनुष्याला दुःखाला, वेदनेला, चिंतेला, तणावाला, नैराश्याला सामोरे जावे लागते अर्जुना. पण जे अन्य न्याय, नीती, धर्माच्या कष्टातून कमावलेले आहे, त्या धनाने घेतलेले अन्न
हे सात्विक अन्न ठरते. अगदी ती जरी थोडासा भात, थोडं दूध, एखादं केळ जरी असेल तरी ते अन्न त्या मनुष्याला दीर्घायुष्य, बळ, सुख, आनंद, समाधान, प्रेम, विवेक आणि मनाची प्रसन्नता निर्माण करते. अर्जुना, जे लोक आंबट, फार खारट, फार गरम, अति तिखट, कोरडे, जळजळणारे अशा प्रकारचे अन्न सेवन करतात, ते लोक त्यांच्या जीवनामध्ये कालांतराने दुःख, काळजी, चिंता आणि विविध प्रकारचे रोग उत्पन्न करणारे अन्न सेवन करत आहेत असे तू जाण अर्जुना. आणि हे लोक म्हणजे राजसी लोक आहेत. अतिशय कडवट, अतिशय आंबट, खारट, अति उष्ण, अति थंड, शुष्क, कोरडे, रसरहित अन्न हे मनुष्याला व्याधी, दुःख, वेदना, चिंता ह्याकडे आकर्षित करतात अर्जुना. कारण हे अन्न राजसी अन्न आहे. राजसी अन्न हे कालांतराने दुःखकारी, शोककारी आणि रोग प्रसारक ठरते अर्जुना. राजसी वृत्तींना अशा प्रकारचे अन्न फार प्रिय असते. आपल्या संस्कृतीमध्ये पराक्रम करण्याची वृत्ती ही काही लोकांमध्ये असते. त्यांच्या वृत्तीनुसार, स्वभावानुसार राजस आहार हे ते लोक आपसुकच घेत असतात. पण कालांतराने त्यांना दुःख, वेदना, चिंता, नैराश्य आणि रोग याकडे ते स्वतः आकर्षित होतात. परंतु जीवन सफल बनवण्यासाठी नियत कर्म पूर्ण झाल्यानंतर मनुष्याला सात्विक वृत्तीकडे वळले पाहिजे. जरी तरुण वयामध्ये काही लोकांनी राजसी अन्न सेवन केले असेल तरी हळूहळू प्रौढ झाल्यानंतर सात्विक वृत्तीकडे वळू शकतो. सात्विक अन्नाचे सेवन करू शकतो. कारण जीवनाची सफलता ही दीर्घायुष्यामध्ये आहे, बलामध्ये आहे, सुखामध्ये आहे, आनंदामध्ये आहे, समाधानामध्ये आहे आणि मनाच्या प्रसन्नतेमध्ये देखील आहे. आहारावर नियंत्रण असणे अत्यावश्यक आहे. मनुष्याला 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि एक मन, बुद्धी, हृदय आणि आत्मा ह्या सर्व वस्तू ह्या मनुष्य नावाच्या यंत्रामध्ये दिलेल्या आहेत. पण मनुष्याचे मन इंद्रियांना आपले इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव वापरत असते. मनुष्याचे मन त्याच्या इंद्रियामार्फत सर्व इच्छा पूर्ण करून घेत असते. इंद्रियांचा आपापसात समतोल असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या मनुष्याच्या जिभेवर नियंत्रण नाही त्याचे वजनही वाढते आणि त्याचे शत्रू देखील वाढतात. वजन का वाढते? कारण जिभेवर नियंत्रण नसल्यामुळे जेवढी भूक आहे त्याच्या कैपट प्रमाणामध्ये तो मनुष्य अन्न सेवन करत असतो. तर जिभेवर नियंत्रण नसल्यामुळे शब्दावर नियंत्रण नसते, वाणीवर नियंत्रण नसते. ज्याला जे वाटेल तो ते मनुष्य बोलत असतो. त्यामुळे आपसुकच शत्रू देखील निर्माण करतो अर्जुना. कधी कधी असे मनुष्य त्यांच्या शब्दांना आवर घालणे अति महाकठीण आहे असे त्यांच्या अनुभवास येते. कारण त्यांच्या जिभेवर त्यांचे नियंत्रण नसते. प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये जे अन्न आपण तयार करतो ते अन्न भगवंताला नैवेद्य दाखवून त्या अन्नाचे त्वरित सेवन करतो. कारण अन्न निर्माण केल्यानंतर, तयार केल्यानंतर काही काळातच ते अन्न जरी सात्विक असेल, जेव्हा ते अन्न थंड होते तेव्हा ते राजसी आणि तामसी बनू शकते. त्यामुळे नैवेद्य दाखवल्यानंतर अन्न थोडे थंड झाल्यानंतर कोमट असतानाच ते अन्न सेवन करतो आणि ते अन्न आपल्या संस्कृतीमध्ये प्रसाद म्हणून सेवन करतात. आणि प्रसाद हा थोडाच सेवन करायचा असतो, भुके प्रमाणेच सेवन करायचा असतो. जोपर्यंत अन्न शिजत नाही, तयार होत नाही
तोपर्यंत त्या अन्नाला, तिथे असणाऱ्या पाण्याला कोणीही हात लावत नाही. हात लावतो ते फक्त ते अन्न तयार करणारा मनुष्य किंवा स्त्री. या ठिकाणी स्वच्छतेचे महत्व देखील आपल्या संस्कृतीमध्ये लक्षात येते अर्जुना. आपल्या संस्कृतीमध्ये शिळे अन्न, रात्रीचे अन्न, सकाळी केलेले अन्न रात्री खाणे, अशा प्रकारची संस्कृती आपल्याकडे नाही. अन्न ताजे तवाने असतानाच त्याचे सेवन करणे हे आपल्या शास्त्रात लिहिलेले आहे. कारण जेव्हा अन्न आपण शिळं अन्न खातो, अनेक दिवस ठेवलेले अन्न खातो, ते अन्न मनुष्याची वृत्ती तामसी बनवते. आणि तामसी वृत्ती असलेला मनुष्य त्याच्या जीवनामध्ये वेदना, दुःख, नैराश्य, चिंता, असमाधान, अशांतता आपोआप आकर्षित करत असतो अर्जुना. जे अन्न, जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे, उष्टे असते, ते भोजन अपवित्रही असते. ते भोजन तामसी भोजन आहे. आणि अशा प्रकारचे भोजन, अशा प्रकारचे अन्न तामसी वृत्तीच्या लोकांना फार प्रिय असते अर्जुना. कच्चे, शिळे, जास्त शिजलेले किंवा कमी शिजलेले, विटलेले अन्न, दुर्गंधी येणारे अन्न, ठेवून ठेवून खाल्लेले अन्न, अति शिजलेले, उष्टे, अति सुकलेले, अति तापवलेले, कोरडे, रसरहित, अस्निग्ध असलेले अन्न म्हणजे तामसी अन्न आहे. आणि तामसी वृत्ती असणाऱ्या लोकांना हे अन्न फार प्रिय असते अर्जुना. अर्जुना, मी तुला 3 प्रकारच्या आहाराचे वर्णन करून सांगितलेले आहे. सात्विक आहार, राजसी आहार आणि आता मी तुला तामसी आहार समजून सांगितलेला आहे. तामसी आहार हे आपल्या संस्कृतीमध्ये न सेवन करण्याचा आहार आहे, त्याज्य आहे, याचा त्याग करावा. एकदा एका ठिकाणी आपल्याला असे अन्न मिळत असेल तर त्या ठिकाणी भुकेले राहिलेले बरे, पण अशा प्रकारचे तामसी अन्न मात्र कधीही सेवन करू नये. त्या मनुष्याची, त्या स्त्रीची, त्या पुरुषाची भावदृष्टी कशी आहे हे देखील पाहून आपण अन्न सेवन केले पाहिजे. सात्विक आहार घेतला तर आयुष्य दीर्घायुष्य होते, निरोगी होते, बल प्राप्त होते, सुख, आनंद, समाधान, शांतता आणि मनाची प्रसन्नता प्राप्त होते, अशी मी तुला ग्वाही देतो अर्जुना. तर राजसी आहार घेणाऱ्यांना कालांतराने अनेक दुःखांना तोंड द्यावे लागते. वेदनेला, नैराश्याला, चिंतेला तोंड द्यावे लागते अर्जुना. त्यामुळे मनुष्यासाठी सर्वोत्तम आहार म्हणजे सात्विक आहार आहे. तामसी आहार हा त्याज्य आहे, घेऊच नये. उपाशी भुकेले राहिलेले चालले, पण तामसी अन्न कधीही सेवन करू नये. राजसी आहार जर घेत असू तर ते थांबवावे आणि आपली वृत्ती सात्विक करण्यासाठी सात्विक आहाराकडे वळावे. मी तुला या ठिकाणी 3ही प्रकारच्या आहारांचे महत्व समजून सांगितलेले आहे. मनुष्याच्या जीवनाचे ध्येय हे निरोगी असणे, दीर्घायुष्य असणे, सुखी असणे, आनंदी असणे, समाधानी, शांत, प्रसन्न असणे, विवेकी असणे हा आहे. आणि हे सर्व ध्येय पूर्ण करायचे असतील तर फक्त आणि फक्त सात्विक आहाराच्या आधारेच पूर्ण होऊ शकतात. कारण आपण जे सेवन करतो त्याचप्रमाणे आपली बुद्धी आणि आपले मन, चित्त, अंतःकरण बनत असते. ज्याचे मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण आणि बुद्धी ही सात्विक असते तो मनुष्य दीर्घायुष्य, निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी, शांत आणि प्रसन्न जीवन व्यतीत करतो अर्जुना. आणि सात्विक आहारच युक्त आहार आहे. सात्विक आहारच आजारांपासून दूर ठेवणारा आहार आहे. अर्जुना, मी तुला आहाराचे महत्व आणि सर्वोत्तम आहार कोणता आहे हे समजून सांगितले. आता ह्यानंतर मी तुला यज्ञ म्हणजे काय,
यज्ञाचे प्रकार किती आहेत, कोणत्या प्रकारचा यज्ञ मनुष्याने केव्हा केला पाहिजे, याचेही श्रवण मी तुला घडवणार आहे अर्जुना. अर्जुना, तू एक सात्विक, सद्गुणी, सदाचारी मनुष्य आहेस. तू नेहमी तुझा आहार सात्विकच ठेवलेला आहेस. या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही क्षणासाठी तुझा भावनिक असमतोल झाला होता, पण त्या भावनिक असमतोलातून तू तुझ्या सात्विकतेच्या, सदाचाराच्या, सद्गुणांच्या आधारे बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहेस. नवे नवे तू पूर्णपणे बाहेर पडलेलाच आहेस. अर्जुना, उठ, आत्मविश्वासाने उभा राहा आणि तुझ्या समोर पडलेले हे शस्त्र उचल आणि तुझे कर्म करण्यासाठी तुझ्या सात्विकतेच्या आधारे, सदाचाराच्या आधारे, सद्गुणांच्या आधारे तू तुझे कर्म, नियत कर्म, स्वकर्म म्हणजेच युद्ध कर्म करण्यासाठी सज्ज हो अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील शिष्य अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की जो मनुष्य सात्विक आहाराचे सेवन करेल तो मनुष्य दीर्घायुष्यी, निरोगी, सुखी, आनंदी, समाधानी, प्रसन्न आणि विवेकी जीवन जगेल. आणि हेच जीवन परिपूर्ण यशस्वी, परिपूर्ण सफल जीवन आहे. हाच संदेश, हाच विवेक विचार गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहे. जो मनुष्य अशा सात्विक आहारापासून स्वतःला दूर ठेवतो, राजसी आणि तामसी आहार घेतो, तो मनुष्य कालांतराने दुःखाला, वेदनेला, चिंतेला, नैराश्याला, दयनीयतेला तोंड देतो आणि स्वतःचे स्वकल्याण करण्याऐवजी स्वतःचा सर्वनाश करून घेतो. अशा प्रकारचा संदेश आणि विचार आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय श्रद्धा त्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 153व्या प्रवचन पुष्पात आपण यज्ञाचे प्रकार किती आहेत, कोणते यज्ञ केव्हा करावे याचे विस्तृत अध्ययन रूपी श्रवण उद्याच्या 153व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.